या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते, मात्र धनंजय मुंडे यासाठी तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार यांनी घ्यावा असंही सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं। अखेर काल देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितलंय। हा राजीनामा आजच द्यावा असं सांगितल्याचं देखील आता सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडे जाऊयात। अभिषेक, आता कुठेतरी नवीन खुलासे समोर होत आहेत। देवेंद्र फडणवीसांनी आधीच राजीनामा मागितला होता, परंतु धनंजय मुंडे त्यासाठी तयार नव्हते आणि आता कुठेतरी त्यांनी प्रत्यक्षात त्यांना आजच राजीनामा द्या असं सांगितलंय। नक्कीच मंत्री धनंजय मुंडे हे आपली या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी नाही आहे अशा प्रकारचं वारंवार हे बोलून दाखवताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मात्र एकूणच त्यांच्यावर अनेक आरोप होताना दिसलेत, त्या संदर्भातले पुरावे अनेकांकडनं सादर होताना दिसलेत आणि अशा वेळी कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं थेटपणे त्यांचा राजीनामा हा घेतला पाहिजे अशा प्रकारचं देखील बोललं गेलेलं होतं। एकूणच या संदर्भातली भूमिका ही कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडनं घेतली गेलेली पाहिजे होती। एकूण 3 पक्षांचं हे सरकार आपल्याला पाहायला मिळताना कुठेतरी त्या पक्षाच्या प्रमुखांकडनं या संदर्भातला निर्णय हा घेतला गेला पाहिजे होता आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमधनंच जर पाहायचं तर अध्यक्ष अजित पवार यांच्याकडनं या संदर्भातला कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे होता, मात्र त्यांच्याकडनं हा निर्णय घेतला गेलेला नाही। त्यामुळेच कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा दबाव जो आहे तो आपल्याला या सरकारवर येताना पाहायला मिळालेला आहे। काल आलेल्या व्हिज्युअल्स आणि फोटोच्या नंतर मोठ्या प्रमाणात कुठेतरी उद्रेक होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळेच कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींमधनं सावरण्याचा प्रयत्न या सरकारकडनं आता सध्याला होताना दिसतोय का असं देखील प्रश्न सध्याला निर्माण होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच या संदर्भात आग्रही होते, कुठेतरी धनंजय मुंडे यांच्याकडनं राजीनामा जो आहे तो झाला पाहिजे। या संदर्भात अनेकदा ते बोलून देखील दाखवलेले आहेत की या संदर्भातली जे काही निर्णय असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडनं घेण्यात येईल किंवा मग अजित पवार या संदर्भातला निर्णय घेतील आणि त्यामुळेच या संदर्भात नेमकी भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस काय घेत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नेमकं जर पाहायचं तर या संदर्भातली इन्व्हॉल्वमेंट ही वारंवार आपल्याला धनंजय मुंडे हे खोडून काढताना पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळे परंतु जर आपण म्हणतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासूनच राजीनाम्यासाठी आग्रही होते, परंतु धनंजय मुंडे हे स्वतः राजीनाम्यासाठी तयार नव्हते, या प्रकरणात त्याचबरोबर बाहेरचे भ्रष्टाचाराचे आरोप देखील होत असताना धनंजय मुंडे स्वतः राजीनाम्यासाठी तयार नव्हते, म्हणून राजीनाम्याला एवढा विलंब झाला। नक्कीच एकूण याच संदर्भात जर पाहायचं तर तयार नव्हते म्हणजेच कुठेतरी ते इन्व्हॉल्वमेंट आपली या संदर्भातली खोडून काढताना दिसत होते की या सगळ्या घटनेमध्ये आपला कुठेही काहीही संबंध नाही आहे आणि त्यामुळे या संदर्भात मी राजीनामा का बरं द्यावा अशा प्रकारचे प्रश्न देखील त्यांच्याकडनं उपस्थित होताना पाहायला मिळाल्याचं देखील सूत्रांच्या हवालानं कळतं आहे। मात्र एकूण या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते देखील पुढे येताना दिसलेले आहेत आणि कुठेतरी वाल्मिक कराड हे देखील त्यांच्या जवळीक आपल्याला अतिशय पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी नैतिकता हा देखील मोठा प्रश्न या संदर्भात निर्माण होतो आणि अशा वेळी एखादा जर का संवैधानिक पदावर एखादा व्यक्ती असेल तर त्यांनी कुठेतरी या संदर्भातला विचार देखील करायला हवा। ही भूमिका जी आहे ती कुठेतरी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या संदर्भातलं सूतोवाच जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं कुठेतरी जे पक्षाध्यक्ष आहेत त्यांना देखील बोलून दाखवलेलं होतं आणि त्यामुळेच या संदर्भातली भूमिका नेमके अजित पवार काय घेतात हा प्रश्न निर्माण झालेला होता। मात्र अजित पवारांनी देखील वारंवार सांगितलेलं होतं की जोपर्यंत या संदर्भातली इन्व्हॉल्वमेंट समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा होणार नाही। त्यामुळे आता सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर मोठ्या प्रमाणात कुठेतरी दबाव जो आहे तो आपल्याला या सरकारवर दिसतो आहे। एकूणच समाज माध्यमांमध्ये आलेले हे सगळे फोटो कुठेतरी बोलके चित्र हे दिसत आहेत आणि त्यामुळे एकूणच कुठेतरी भावनांचा उद्रेक देखील आपल्याला होताना बघायला मिळू शकतो। कायदा आणि सुव्यवस्था हा देखील मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे या सगळ्या खरं अभिषेक, आता धनंजय मुंडे राजीनामा देणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी।